हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस। आजचं आपलं जे लेक्चर आहे ते अगदी स्पेशल होणार आहे, कारण की आजच्या लेक्चरमध्ये आपण गंगा नदी खोऱ्याबद्दल संपूर्ण माहिती ही अभ्यासणार आहोत। तर लेक्चर जे आहे ते खूप मोठं होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। गंगा नदीचा अभ्यास केला तर गंगा नदीच्या उपनद्या सुद्धा आपण याच्यामध्ये बघू, तर बरेचसे कन्सेप्ट हे तुमचे इथे क्लिअर होऊन जातील। थोडक्यात आपण बघू की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत। तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स हे डिस्कस करणार आहोत। तर त्यातला पहिला पॉइंट आहे गंगा नदीची थोडक्यात माहिती। गंगा नदीबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण आधी बघू। त्यानंतर गंगा नदीची एकूण लांबी आहे 2525 किलोमीटर, 2525 किलोमीटर, आणि तिची राज्यनिहाय लांबी, ती ज्या राज्यांमधून प्रवास करते त्या प्रत्येक राज्यामध्ये गंगा नदीची लांबी किती आहे ते पण आपण बघू। गंगा नदीचा भौगोलिक क्षेत्र विस्तार बघू। गंगा नदीच्या उत्तरेला काय आहे किंवा दक्षिणेला काय आहे, पूर्व किंवा पश्चिमेला काय आहे, ठीक आहे, तर ते सुद्धा आपण इथे बघू। गंगा नदीच्या उपनद्या, जे अतिशय महत्वाचं आहे, गंगा नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या आणि डाव्या तीरावरील उपनद्या हे पण आपण इथे अभ्यासू, आणि आपण एका मॅप थ्रू आपण याचा अभ्यास करू। तर मॅप मी तुम्हाला ह्या पद्धतीने शिकवेल की तो तुम्हाला कम्प्लिटली लक्षात राहून जाईल, तुम्हाला पुन्हा तो वाचायची गरज पडणार नाही। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे गंगा नदी खोऱ्यातील नदी काठावरची शहरे। याच्यावरती बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, आणि म्हणून आपण हा सुद्धा पॉइंट इथे कव्हर करू। पुढचा पॉइंट आहे गंगा नदी खोऱ्यातील नद्यांनी तयार केलेली राज्यांची व देशांची सीमा। गंगा नदी खोऱ्यामध्ये ज्याही नद्या येतात त्या नद्या कोणत्या देशाच्या सीमेवरून वाहत आहे किंवा कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवरून वाहत आहे, म्हणजेच त्या ज्या काही नद्या आहेत त्यांनी कोणत्या राज्यांची किंवा कोणत्या देशांची सीमा, नैसर्गिक सीमा ही तयार केलेली आहे, ते पण आपण इथे बघू। याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि आता सुद्धा विचारले जातात। त्यानंतर पुढचा जो पॉइंट आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे गंगा नदी खोऱ्यातील संगम स्थळे। संगम स्थळे म्हणजे काय की ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येऊन मिळतात, तो जो काही पॉइंट आहे त्याला म्हटलं जातं संगम स्थळ। आणि त्या संगम स्थळावरती एखादं गाव असेल किंवा एखादा स्पेशल पॉइंट असेल तर हे सुद्धा आपण इथे बघू। आणि शेवटचा पॉइंट आहे आजच्या आपल्या लेक्चरचा, तो म्हणजे गंगा नदी खोऱ्यातील धरणे। गंगा आणि तिच्या उपनद्या यांच्यावरती कोणकोणती धरणे आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यासू। तर लेक्चर शेवटपर्यंत बघा, आजचं लेक्चर हे खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे। तसंच तुम्हाला लेक्चर आवडलं की नाही आवडलं हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। एकाच लेक्चरमध्ये सर्व काही कव्हर करणं आपल्याला शक्य नाहीये, त्याच्यामुळे मी याचा सेकंड पार्ट सुद्धा बनवेल, ज्याच्यामध्ये आतापर्यंत गंगा नदीवरती किंवा गंगा नदीच्या उपनद्या यांच्याशी रिलेटेड जर काही क्वेश्चन्स विचारले गेलेले असतील तर ते आपण इथे कव्हर करू। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला। सर्वात आधी आपण बघू गंगा नदीची बेसिक इन्फॉर्मेशन। भगीरथ राजाच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी जी आहे ती पृथ्वीवर अवतीर्ण झाली, आणि म्हणून तिला भगीरथी म्हणजेच भगीरथाची कन्या असे म्हटले जाते। ठीक आहे, गंगेचा जो मूळ प्रवाह आहे त्याला भगीरथी नावाने ओळखलं जातं। बघा, इथे एक पॉइंट लक्षात ठेवा, गंगेचा जो मूळ प्रवाह आहे त्यालाच भगीरथी या नावाने ओळखलं जातं। भगीरथी म्हणजेच गंगा किंवा गंगा म्हणजेच भगीरथी। तर जो भगीरथ राजा होता त्याने तपश्चर्या केली, आणि त्याच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी जी आहे ती पृथ्वीवरती अवतीर्ण झाली, आणि म्हणून तिचं नाव ठेवण्यात आलं भगीरथी म्हणजेच भगीरथाची कन्या। भारतातील सर्वात महत्वाची आणि पवित्र अशी राष्ट्रीय नदी म्हणजे गंगा होय। भारतातील सर्वात पवित्र नदी आहे, बरेच जण तिथे गंगा स्नान करायला जातात, आपल्याला माहितीच आहे। तसंच गंगा नदीला राष्ट्रीय नदीचा दर्जा हा देण्यात आलेला आहे। गंगा नदीने देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 26.3% भूभाग हा व्यापलेला आहे, तर देशातील 40% लोकसंख्या ही गंगा नदीच्या खोऱ्यात वास्तव्य करते। अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, जर आपण भारताच्या भूगोलाचा विचार केला, भारताच्या एकूण क्षेत्रफळाचा विचार केला, तर एकूण 26.3% भूभाग जो आहे तो एकट्या गंगा नदी खोऱ्याने व्यापलेला आहे। आणि जर आपण देशातील एकूण लोकसंख्येचा विचार केला तर 40% लोकसंख्या जी आहे ती ह्या गंगा नदीच्या खोऱ्यात वास्तव्य करते।
खोरं म्हणजे काय तर गंगा आणि तिच्या उपनद्या या सर्वांनी जलसिंचित केलेला एकूण प्रदेश, त्यालाच आपण म्हणतो खोरे. तर ही जी काय गंगा नदीचं खोरं आहे यामध्ये देशातील एकूण 40% लोकसंख्या ही वास्तव्य करते आणि ह्याच गंगा नदीच्या खोऱ्याने देशातील एकूण 26.3% भूभाग हा व्यापलेला आहे. तर इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे, नोट डाऊन करत चला. आता ह्या गंगा नदीचा उगम कुठे होतो तर हिमालयाची जी प्रादेशिक रांग आहे ती म्हणजे कुमाऊ हिमालय. आता ह्या कुमाऊ हिमालयात जे येतं उत्तराखंड राज्यामध्ये उत्तर काशी जिल्ह्यामध्ये या ठिकाणावरून गंगा नदीचा उगम हा झालेला आहे. थोडक्यात आपण असं म्हणतो की गंगोत्री या ठिकाणावरून गंगा नदीचा उगम हा झालेला आहे. सुरुवातीला काही अंतरापर्यंत तिला भगीरथी या नावाने ओळखलं जातं. आता ही जी काय भगीरथी आहे हिला अलकनंदा ही नदी येऊन मिळते आणि तिथून जो काय प्रवाह सुरू होतो त्या प्रवाहाला गंगा असं म्हटलं जातं. तर गंगा नदीचा उगम लक्षात ठेवा. हिमालयाची प्रादेशिक रांग त्याचं नाव आहे कुमाऊ हिमालय, जे उत्तराखंड राज्यामध्ये आहे उत्तर काशी जिल्ह्यात, किंवा शॉर्टमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर गंगोत्री या हिमनदीपासून गंगा नदीचा उगम हा झालेला आहे. आता ही जी काय नदी आहे हिचा मूळ प्रवाह भगीरथी या नावाने ओळखला जातो. मी आता सांगितलं बघा तुम्हाला, सुरुवातीचे काही किलोमीटर पर्यंत हिला भगीरथी या नावाने ओळखलं जातं आणि देवप्रयाग या ठिकाणी तिला अलकनंदा नदी येऊन मिळते आणि या दोन्ही नद्यांचा संयुक्त प्रवाह हा गंगा या नावाने ओळखला जातो. तर आपण इमेज थ्रू किंवा मॅप थ्रू ते बघूच पुढे, तेव्हा तुमचे हे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. आता गंगा नदीची एकूण लांबी बघायची झाली तर ती आहे 2525 किलोमीटर. लक्षात ठेवायला अगदी सोपी आहे, 25 किलोमीटर. ठीक आहे, 2525 किलोमीटर एवढी गंगा नदीची लांबी आहे. राज्यनिहाय गंगा नदीची लांबी जर बघायची झाली तर गंगा नदी जी आहे ती भारतातील एकूण 5 राज्यांमधून वाहते. आता ते 5 राज्य कोणते आहेत बघा तर उत्तर प्रदेश. गंगा नदी जी सर्वात जास्त म्हणजे 1140 किलोमीटर अंतर वाहते ते राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशामध्ये गंगा नदीचा सर्वात जास्त प्रवाह आहे, 1140 किलोमीटर ती उत्तर प्रदेशातून वाहते. त्यानंतर पश्चिम बंगालमधून 520 किलोमीटरचा प्रवास करते, बिहारमधून 445 किलोमीटरचा प्रवास करते, उत्तराखंड राज्यामध्ये जिथून तिचा उगम होतो त्या ठिकाणी ती 310 किलोमीटर प्रवास करते आणि सर्वात शेवटी बिहार आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवरून ती 110 किलोमीटरचा प्रवास करते. तर बघा इथे बिहार 2 वेळेस दिलेला आहे, तरी इथे कन्फ्यूज होऊ नका. गंगा नदी जी आहे ती भारतातील एकूण 5 राज्यांमधून वाहते. सर्वाधिक ती उत्तर प्रदेशातून वाहते 1140 किलोमीटर, त्यानंतर पश्चिम बंगाल 520 किलोमीटर, बिहार 445 किलोमीटर, उत्तराखंड 310 किलोमीटर आणि शेवटी बिहार आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवरून 110 किलोमीटरचा प्रवास ती करते. गंगा नदीचा राजकीय प्रवास जर बघायचा झाला तर गंगा नदी खोरे जे आहे ते तिबेट म्हणजेच चीन, भारत, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये विस्तारलेले आहे. बघा भारतामध्ये गंगा नदी जी आहे ती एकूण 5 राज्यांमधून वाहते आणि जर आपण जगाचा विचार केला तर गंगा नदी जी आहे ती एकूण 4 देशांमधून वाहते. ते 4 देशांची नावं लक्षात ठेवा, चीन, भारत, नेपाळ आणि बांगलादेश. गंगा नदी खोऱ्याचा विस्तार हा भारतामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश व दिल्ली असा विस्तारलेला आहे. बघा आपण फक्त गंगा नदीचा विचार केला तर ती एकूण 5 राज्यांमधून वाहते, पण जर आपण संपूर्ण गंगा नदी खोऱ्याचा विचार केला तर इतक्या सर्व राज्यांमधून तिचं खोरं जे आहे ते पसरलेलं आहे. तर एवढ्या सर्व राज्यांमध्ये गंगा नदी खोरे जे आहे ते विस्तारलेलं आहे. हे सर्व उत्तरेकडील राज्य आहेत, जसं उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, एवढ्या सर्व राज्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. गंगा नदीच्या एकूण खोऱ्याचा विचार केला तर 10,86,000 चौरस किलोमीटर आहे आणि जर आपण भारतातील एकूण नदी खोऱ्याचा विचार केला तर तो आहे 8,61,000. म्हणजे सर्वात जास्त गंगा नदी खोरं जे आहे ते भारतामध्येच आहे. जवळपास 65.57% प्रदेश हा गंगा नदी खोऱ्यामुळे कृषीखाली आलेला आहे, तर 3.47% खोरे हे पिण्याच्या पाण्याखाली आहे. हे जे काय आकडे आहेत हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. गंगा नदीचं एकूण खोरं लक्षात ठेवा 10,86,000 चौरस किलोमीटर.
आणि भारतातील एकूण नदी खोरं किती आहे तर 8,61,000. गंगा नदी खोऱ्यामुळे कृषीखाली आलेला भारतातील एकूण प्रदेश आहे 65.57% आणि 3.47% खोरे हे पिण्याच्या पाण्याखाली आहे. एवढे जेही आपण पॉइंट्स घेतो एवढे सर्व नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, तुम्हाला रिव्हिजनसाठी हे कामात येईल. आता गंगा नदीचा भौगोलिक विस्तार जर बघायचा झाला तर गंगा नदीच्या उत्तरेला आहे हिमालय पर्वत. गंगा नदी जी आहे ती हिमालयाची एक रांग जी आहे जिचं नाव आहे कुमाऊ हिमालय. या ठिकाणी गंगोत्री हे ठिकाण आहे. एका हिमनदीपासून तिचा उगम होतो. तर गंगा नदीच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. तिच्या पश्चिमेला अरवली पर्वत आणि भारतीय महावाळवंट आहे. दक्षिणेला आहे विंध्य पर्वत आणि मैकल पर्वत रांगा आणि पूर्वेला आहे ब्रह्मपुत्रा रांग म्हणजेच ज्याला पूर्वांचल हिमालय असं म्हटलं जातं. तर हे सर्व जेव्हा आपण भौगोलिक दृष्ट्या गंगा नदीचा अभ्यास करणार पुढच्या लेक्चरमध्ये तेव्हा मी तुम्हाला हे समजावून सांगेल. राजस्थानचे वाळवंट व अरवली पर्वतरांग हे गंगा व सिंधू या 2 नदी खोऱ्यांच्या विभाजनाचे काम करतात. बघा, ह्या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या नद्या आहे भारतातील. गंगा ही राष्ट्रीय नदी आहे आणि सिंधू ही आंतरराष्ट्रीय नदी आहे. ठीक आहे, गंगेला राष्ट्रीय नदी असं म्हटलं जातं आणि सिंधू नदीला आंतरराष्ट्रीय नदी असं म्हटलं जातं. तर ह्या दोनही नद्यांच्या खोऱ्यांचं विभाजनाचं काम कोण करतं तर राजस्थानचं वाळवंट आणि अरवली पर्वतरांग. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे गंगा नदीच्या उपनद्या. गंगा नदीच्या आपण 2ही नद्या अभ्यासणार आहोत. एक म्हणजे उजव्या तीरावरील उपनद्या आणि दुसरा आहे डाव्या तीरावरील उपनद्या. तर बघा, गंगा नदीला उजवीकडून म्हणजेच दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत यमुना, शोण आणि दामोदर. आणि गंगा नदीला डावीकडून म्हणजेच उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत रामगंगा, घागरा, गंडक, कोसी आणि महानंदा. उजवीकडून येऊन मिळणाऱ्या किंवा डावीकडून किंवा दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या किंवा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, याच्याबद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन हे होतं. पण मी भारतीय नदी प्रणाली हे जे लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये हे तुमचे सर्व डाऊट्स हे क्लिअर करून दिलेले होते. जर तुम्ही ते लेक्चर बघितलेलं नसेल तर नक्की जाऊन बघा. तुम्हाला ह्या पॉइंटमध्ये म्हणजेच उजवीकडून म्हणजे काय, डावीकडून म्हणजे असं कुठून कन्सिडर करायचं तर याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन हे होणार नाही. तर गंगा नदीला उजवीकडून एकूण 3 नद्या महत्त्वाच्या येऊन मिळतात, ते म्हणजे यमुना, शोण आणि दामोदर. आणि डावीकडून तिला रामगंगा, घागरा, गंडक, कोसी आणि महानंदा या नद्या येऊन मिळतात. आता हे जे काही सर्व आहे हे आपण एका इमेज थ्रू, एका मॅप थ्रू तुम्हाला मी समजावून सांगेल. पण त्याआधी आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघून घेऊ, तो म्हणजे पंचप्रयाग. आता हा जो काय पंचप्रयाग टॉपिक आहे याच्यावरती दरवर्षी एक्झाम्स हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये बघायला मिळतात आणि म्हणून आपण हा एक टॉपिक आधी कव्हर करून घेऊ आणि त्यानंतर आपण गंगा नदीच्या उपनद्या ह्या अभ्यासू. तर बघा, ही एक नदी आहे जी पश्चिम ते पूर्व असा प्रवास करते. आता ह्या नदीचं नाव आहे अलकनंदा नदी. अलकनंदा नदीला एक दुसरी नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे भागीरथी नदी. आपण मागे बघितलं की गंगेचा जो मूळ प्रवाह आहे तो भागीरथी या नावाने ओळखला जातो. आता अलकनंदा आणि भागीरथी या दोनही नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणाला म्हटलं जातं देवप्रयाग. आणि देवप्रयाग पासून म्हणजेच ज्या ठिकाणी ह्या दोनही नद्या एकत्र येऊन मिळतात तिथून या दोनही नद्यांचा जो संयुक्त प्रवाह आहे त्याला म्हटलं जातं गंगा. आता पंचप्रयाग म्हणजे काय की जसं देवप्रयाग आहे तसेच अजून 4 प्रयाग आहेत. तर अलकनंदा नदी बद्दल जर आपण बघायचं झालं तर अलकनंदा नदीला डावीकडून एक नदी येऊन मिळते म्हणजेच उत्तरेकडून एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे धौली गंगा. आणि अलकनंदा आणि धौली गंगा नदी या दोनही नद्या ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्याला म्हटलं जातं विष्णुप्रयाग. त्यानंतर बघा, अलकनंदा नदीला दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या बाजूने एक नदी येऊन मिळते या ठिकाणावरून, तिचं नाव आहे मंदाकिनी नदी. मंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदी ज्या पॉइंटला एकत्र मिळतात त्याला म्हटलं जातं नंदप्रयाग. ठीक आहे, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही नोट डाऊन करू शकतात नोटबुकमध्ये किंवा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्यानंतर थोडं पुढे आलो आपण नंदप्रयागच्या, तर अलकनंदा नदीला डाव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडून अजून एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे पिंडार नदी. आणि ही पिंडार नदी अलकनंदा नदीला ज्या ठिकाणी येऊन मिळते त्याला म्हटलं जातं कर्णप्रयाग.
अजून आपण थोडं पुढे गेलो तर अलकनंदा नदीला पुन्हा डाव्या बाजूने एक नदी येऊन मिळते या ठिकाणी आणि या नदीचं नाव आहे नंदाकिनी नदी। बघा, मंदाकिनी आणि नंदाकिनी या दोनही नद्यांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये। नंदाकिनी नदी ही अलकनंदा नदीला डाव्या तीरावरून येऊन मिळते आणि मंदाकिनी नदी ही अलकनंदा नदीला उजव्या तीरावरून येऊन मिळते। तर अलकनंदा आणि नंदाकिनी या दोनही नद्या ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या ठिकाणाला नाव आहे रुद्रप्रयाग। तर बघा, या ठिकाणी आपल्याला एकूण 5 प्रयाग दिसतायत, विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग। त्यामुळे यांना म्हटलं जातं पंचप्रयाग। ठीक आहे, तर याच्यावरती क्वेश्चन हा तुम्हाला विचारला जातो, बऱ्याचदा यांची सिक्वेन्स तुम्हाला विचारली जाते किंवा 2 नद्या ज्या एकत्रित येत आहे एका ठिकाणी त्या 2 नद्यांची नावं दिलेली असतात तुम्हाला आणि खालीलपैकी कोणता प्रयाग मध्ये त्या एकत्र येतात ते तुम्हाला विचारलं जातं, तर ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे। हे सर्व जे काय आहे ते नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। तर बघा, लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगते, अलकनंदा नदी आणि भागीरथी नदी या दोनही नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला म्हटलं जातं देवप्रयाग आणि या नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांचा संयुक्त प्रवाह पुढे गंगा या नावाने ओळखला जातो। अलकनंदा नदीला डाव्या तीरावरून 3 नद्या येऊन मिळतात आणि उजव्या तीरावरून तिला एकच नदी येऊन मिळते। अलकनंदा नदीला सर्वात पहिली जी नदी येऊन मिळते ती आहे धौली गंगा, त्यानंतर पिंडार नदी आणि नंदाकिनी नदी आणि अलकनंदा नदीला तिच्या उजव्या तीरावरून एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे मंदाकिनी नदी। आता 2 नद्यांच्या संगमावरती कोणतं प्रयाग आहे ते सुद्धा लक्षात ठेवा। आता बघा, इथे अजून एक पॉइंट लक्षात ठेवण्यासारखा आहे, भागीरथी नदी जी आहे तिला डाव्या बाजूने म्हणजेच उत्तरेकडून एक नदी येऊन मिळते, अतिशय महत्वाची नदी आहे, तिचं नाव आहे भिलांगना नदी। भागीरथी आणि भिलांगना या दोनही नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी एक धरण आहे, अतिशय महत्वाचं धरण आहे, त्याचं नाव आहे टिहरी धरण किंवा टिहरी बांध आणि हे टिहरी धरण आहे उत्तराखंड या राज्यामध्ये। तर हा एक पॉइंट, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स हे विचारले गेलेले आहेत, तर एवढा सुद्धा लक्षात ठेवा। भागीरथी नदीची उपनदी आहे भिलांगना नदी आणि भिलांगना नदी ही भागीरथी नदीला ज्या ठिकाणी येऊन मिळते त्या ठिकाणी एक बांध आहे, एक धरण आहे, त्याचं नाव आहे टिहरी धरण किंवा टिहरी बांध आणि हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। आता टिहरी धरण जे आहे त्याच्याबद्दल अतिशय महत्वाची एक संकल्पना आहे किंवा आपण म्हणतो टिहरी धरण हे खूप जास्त फेमस आहे। तर ते का फेमस आहे किंवा टिहरी धरणाविषयी इन्फॉर्मेशन तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि कमेंट करत चला। तुम्हाला लेक्चर समजलं तरी कमेंट करा किंवा काही प्रॉब्लेम येत असेल, नाही समजलं असेल तरी पण कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला लेक्चर हे किती समजलेलं आहे। तर जाऊया पुढच्या पॉइंटकडे। अलकनंदा आणि भागीरथी यांचा जो संयुक्त प्रवाह आहे तो गंगा नावाने ओळखला जातो आणि त्याच्या पुढचं आपण पुढच्या मॅप मध्ये बघू। सर्वात आधी दिशा आपल्याला माहित असायला पाहिजे, इकडे आहे पूर्व दिशा, त्याच्यानंतर पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। गंगा नदी जी आहे ती उत्तरेला हिमालय पर्वतातून उगम पावते, पूर्वेकडे वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। तर बघा, गंगा नदी जी आहे ज्या ठिकाणावरून उगम पावते त्याला म्हटलं जातं गंगोत्री। तर या ठिकाणावरून जी नदी उगम पावते या ठिकाणी तिचं नाव आहे भागीरथी नदी। मी तुम्हाला आधीही सांगितलं की गंगा नदी जी आहे तिचा मूळ प्रवाह हा भागीरथी नावाने ओळखला जातो। आता ही जी काय भागीरथी नदी आहे तिला एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे अलकनंदा नदी आणि ही अलकनंदा नदीचा उगम होतो बद्रीनाथ येथून। तर बद्रीनाथ येथून जी नदी उगम पावते आणि जी भागीरथी नदीला येऊन मिळते तिचं नाव आहे अलकनंदा नदी। भागीरथी आणि अलकनंदा या दोनही नद्यांचा जो संगम आहे तो देवप्रयाग या नावाने ओळखला जातो आणि भागीरथी आणि अलकनंदा या दोनही नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथून जो संयुक्त प्रवाह वाहतो त्याचं नाव आहे गंगा नदी। तर गंगा नदी भारतामध्ये उगम पावते हिमालयाची एक पर्वत रांगेमधून, कुमाऊ हिमालयातून, ज्याचं नाव आहे गंगोत्री, या ठिकाणावरून उगम पावते आणि पुढे ती नेपाळ, चीन, बांगलादेश आणि त्यानंतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। तर हे झालं बेसिक गंगा नदीबद्दल। प्रश्न असा विचारला जातो की गंगा नदीची सर्वात मोठी किंवा सर्वात लांब उपनदी कोणती? तर ती आहे यमुना नदी। यमुना नदी सुद्धा अतिशय महत्वाची नदी आहे। बघा, आता गंगा नदी खोरेबद्दल जर आपण विचार करायचा झाला तर खूप साऱ्या नद्या आहेत गंगा नदीच्या उपनद्या। तर गंगा नदीचे प्रत्येक उपनदीबद्दल जर आपण इथे डिस्कस करायला लागलो तर आपलं लेक्चर हे खूप जास्त लेंदी होईल।
तर आपण इथे प्रत्येक उपनदीबद्दल डिस्कस करणार नाहीये, आपण बाकीच्या ज्या नद्या आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट लेक्चर हे घेऊ। आता गंगा नदी जी आहे तिची सर्वात मोठी उपनदी आहे ती म्हणजे यमुना नदी, आणि ही यमुना नदी उगम पावते यमुनोत्री या ठिकाणावरून। तर यमुनोत्री या ठिकाणावरून जी नदी उगम पावते, जी गंगा नदीला जाऊन मिळते, तिचं नाव आहे यमुना नदी। आता आपण गंगा नदीच्या उपनद्या बघू। सर्वात आधी आपण उत्तरेकडील म्हणजेच डाव्या तीरावरील उपनद्या बघू, आणि त्यानंतर मग आपण गंगा नदीच्या उजव्या तीरावरील किंवा दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या बघू। तर बघा, सर्वात आधी जर उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्यांचा विचार केला तर जी सर्वात पहिली उपनदी येते उत्तरेकडून येऊन मिळते गंगा नदीला, तिचं नाव आहे रामगंगा नदी, आणि ती या ठिकाणी येऊन मिळते गंगा नदीला। दुसरी गंगा नदीची उपनदी आहे म्हणजेच डाव्या तीरावरील उपनदी आहे, तिचं नाव आहे घागरा नदी। अतिशय महत्वाची नदी आहे ही सुद्धा। आता ही जी काय घागरा नदी आहे हिच्या 3 महत्वाच्या उपनद्या आहेत। सर्वात पहिली आहे ती म्हणजे शारदा नदी, दुसरी आहे शरयू नदी, आणि तिसरी आहे राप्ती नदी। शरयू नदी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। अयोध्या हे जे काही शहर आहे हे शरयू नदी काठावरती वसलेलं आहे। कोणत्या नदीवरती कोणतं शहर आहे याच्याबद्दल तुम्हाला जोड्या-जुळवामध्ये प्रश्न हे विचारले जातात, तर ते सुद्धा आपण पुढे बघू। तर घागरा नदीच्या ह्या 3 उपनद्या लक्षात ठेवा। घागरा नदीबद्दल जेव्हा आपण सेपरेट लेक्चर बघू तेव्हा आपण हे डिटेलमध्ये कव्हर करू। तर शारदा, शरयू आणि राप्ती ह्या घागरा नदीच्या 3 महत्वाच्या उपनद्या आहेत। त्यानंतर गंगा नदीची डाव्या तीरावरील तिसरी उपनदी आहे, तिचं नाव आहे गंडक नदी, आणि चौथी जी काय उपनदी आहे तिचं नाव आहे कोसी नदी। कोसी नदी खूप जास्त फेमस आहे। कोसी नदीला बिहारचा शोक असं म्हटलं जातं, कारण जेव्हा कोसी नदीला पाणी येतं खूप जास्त तेव्हा ती आपला मार्ग सतत बदलत असते, आणि मार्ग बदलल्यामुळे बिहारमध्ये नेहमी कोसी नदीमुळे पूर हे येत असतात, आणि म्हणून कोसी नदीला बिहारचा शोक असंही म्हटलं जातं। कोसी नदीनंतर गंगा नदीला अजून एक महत्वाची नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा नदी। तर ह्या आहेत गंगा नदीच्या डाव्या तीरावरील म्हणजेच उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या। तर लक्षात ठेवा, रामगंगा, घागरा, गंडक, कोसी आणि ब्रह्मपुत्रा। याच्या व्यतिरिक्त अजून लहान मोठ्या नद्या असतील, पण ह्या अगदी महत्वाच्या आहेत। त्याच्यानंतर गंगा नदीच्या दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या किंवा उजव्या तीरावरील उपनद्या जर बघायचं झालं तर गंगा नदीची सर्वात पहिली उजव्या तीरावरील उपनदी किंवा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हटलं तरी पण चालेल, ती आहे यमुना नदी। यमुना नदीनंतर दुसरी जी गंगा नदीची दक्षिणेकडून येऊन मिळणारी नदी आहे या ठिकाणी येऊन मिळते, तिचं नाव आहे शोण नदी। शोण नदीची एक महत्वाची उपनदी आहे बघा, तिचं नाव आहे रिहांद नदी, ठीक आहे। तर रिहांद नदी लक्षात ठेवा। यमुना, शोण आणि दामोदर, दामोदर ही तिसरी गंगा नदीची दक्षिणेकडून येऊन मिळणारी नदी आहे। इथे मी तुम्हाला दाखवलेले नाहीये, पण कन्सिडर करा। गंगा नदीच्या 3 महत्वाच्या उपनद्या ज्या तिला दक्षिणेकडून येऊन मिळतात त्याच्यापैकी पहिली आहे यमुना, दुसरी आहे शोण नदी, आणि तिसरी आहे दामोदर नदी। त्यानंतर आपण यमुना नदीच्या सुद्धा काही उपनद्या बघून घेऊ महत्वाच्या। यमुना नदीच्या उजव्या तीरावरील म्हणजेच दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्यांमध्ये सर्वात पहिली उपनदी आहे ती म्हणजे चंबळ, दुसरी आहे सिंध, तिसरी आहे बेटवा, चौथी आहे केन नदी। केन नदीची एक उपनदी आहे ती म्हणजे बने नदी। तर यमुना नदीला ह्या 4 महत्वाच्या नद्या तिच्या दक्षिणेकडून येऊन मिळतात, चंबळ, सिंध, बेटवा आणि केन। यमुना नदीबद्दल जेव्हा आपण सेपरेट लेक्चर घेऊ तेव्हा आपण डिटेलमध्ये याचा स्टडी करू, फक्त नावं लक्षात ठेवा। तर आय होप तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल। गंगा नदीच्या उजव्या तीरावरील उपनद्या कोणत्या आणि डाव्या तीरावरील उपनद्या कोणत्या याच्याबद्दल बरेचसे ट्रिक्स असलेले व्हिडिओज मी बघितलेले आहेत, पण त्या ट्रिक्स ज्या आहेत तुम्हाला थोड्या वेळापुरत्याच लक्षात राहतात, नंतर तुम्ही त्या विसरून जातात। जर तुम्ही मॅप थ्रू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला 2-3 वेळा, किंवा तुम्हाला जर 2-3 वेळात लक्षात आलेलं नसेल तर पुन्हा पुन्हा हे लेक्चर जे आहे ते बघा, किंवा हा जो काही मॅप आहे हा बघा, म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला कोणतीही ट्रिक यूज करण्याची गरज नाहीये। तर लक्षात ठेवा बघा, गंगा नदीच्या डाव्या तीरावरच्या उपनद्या किंवा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत रामगंगा, घागरा, गंडक, कोसी आणि ब्रह्मपुत्रा, आणि गंगा नदीला उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत यमुना, शोण आणि दामोदर। यमुना नदीच्या उपनद्या सुद्धा लक्षात ठेवा, चंबळ, सिंध, बेटवा आणि केन।
गंगा नदीबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे गंगा नदी काठावरील शहरे. ठीक आहे, किंवा कोणत्याही दोन नदींच्या संगमावरती कोणतं शहर आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. तर तेही आपण इथे थोडक्यात बघून घेऊ. तर गंगा नदीचा जर आपण विचार केला, सर्वात आधी आपण गंगा नदीबद्दल बघू, त्यानंतर यमुना आणि त्यानंतर गंगा नदीच्या उपनद्या. तर बघा, जर गंगा नदीचा विचार केला तर देवप्रयाग नंतर या ठिकाणी एक शहर आहे गंगा नदी किनाऱ्यावर, त्याचं नाव आहे हरिद्वार. थोडं हरिद्वारच्या पुढे आलो आपण तर या ठिकाणी अजून एक शहर आहे, त्याचं नाव आहे कानपूर. गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो, म्हणजेच या ठिकाणी, त्या ठिकाणी एक शहर आहे, त्याचं नाव आहे अलाहाबाद. तर अलाहाबाद बद्दल लक्षात ठेवा, बऱ्याच एक्झाम्स मध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. अलाहाबाद हे जे काही शहर आहे हे गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या संगमावरती आहे. त्यानंतर अजून आपण अलाहाबादच्या थोडं पुढे आलो तर या ठिकाणी जे शहर आहे ते आहे वाराणसी. पुढे गंगा आणि गंडक या दोन नद्यांच्या संगमावरती, म्हणजेच या ठिकाणी एक शहर आहे, त्याचं नाव आहे पाटणा. तर गंगा नदीवरती असलेली ही महत्वाची शहरं आहेत. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो की खालीलपैकी कोणती गंगा नदीच्या काठावर नसलेली शहरं आहेत किंवा असलेली शहरं आहेत. तर त्यापैकी तुम्हाला योग्य ऑप्शन्स हे निवडावं लागतं. प्रश्न याच्यावरती विचारले गेलेले आहेत, म्हणूनच मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगते. तर गंगा नदीचा विचार केला तर गंगा नदीच्या किनाऱ्यावरती एवढे शहरं आहेत: हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी आणि पाटणा. त्यानंतर यमुना नदीचा जर आपण विचार केला तर अगदी सोपं आहे. सर्वात पहिलं जे शहर आहे यमुना नदी तीरावरती ते आहे दिल्ली. दुसरं आहे मथुरा. मथुरा नंतर चंबळ नदी नंतर एक शहर आहे बघा या ठिकाणी, त्याचं नाव आहे आग्रा. तर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. दिल्ली, मथुरा आणि आग्रा हे तीन जे महत्वाची शहरं आहेत ती यमुना नदी काठावरती आहेत. त्यानंतर आपण बघू रामगंगा नदीबद्दल. तर रामगंगा नदीच्या या ठिकाणी जे शहर आहे त्याचं नाव आहे रामनगर. आणि रामगंगा नदीवर अजून एक शहर आहे या ठिकाणी, त्याचं नाव आहे बरेली. पुढे जर आपण गेलो तर घागरा नदीवरती एक महत्वाचं शहर आहे या ठिकाणी, त्याचं नाव आहे फैजाबाद. शरयू नदीवरती महत्वाचं शहर आहे, त्याचं नाव आहे अयोध्या. याच्यावरती प्रश्न हा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, अयोध्या हे कोणत्या नदी काठावरती वसलेलं आहे किंवा शरयू नदी काठावरती कोणतं शहर वसलेलं आहे असं विचारलं जातं तुम्हाला. तर शरयू नदी काठावरती अयोध्या हे शहर वसलेलं आहे. त्यानंतर पुढची नदी आहे गंडक नदी. गंडक नदीवर या ठिकाणी जे शहर आहे त्याचं नाव आहे हाजीपूर. कोसी नदीचा विचार केला तर दोन महत्वाची शहरं आहेत कोसी नदीवरती. पहिलं आहे पूर्णिया शहर आणि दुसरं आहे कटिहार हे शहर. तर ह्या मॅपमध्ये तुमच्या बरेचसे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होत आहेत. पुन्हा एकदा सांगते एक शॉर्टमध्ये, गंगा नदी जी आहे ती गंगोत्री येथून उगम पावते, तिथे तिला भागीरथी या नावाने ओळखलं जातं. आणि बद्रीनाथ येथून उगम पावणारी अलकनंदा नदी ही भागीरथीला येऊन मिळते. दोघांच्या संगमाला देवप्रयाग असं म्हटलं जातं. आता अलकनंदा जी आहे ती भागीरथी नदीला येऊन मिळण्याआधी अजून 4 प्रयाग आहेत वरती, जे आपण मागच्या इमेजमध्ये बघितलंच आहे. तर देवप्रयाग पासून म्हणजेच भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या संगमापासून जो काही संयुक्त प्रवाह चालू होतो त्याला गंगा असं म्हटलं जातं. ही गंगा नदी भारत, चीन, नेपाळ, बांगलादेश या पद्धतीने प्रवास करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना नदी. गंगा नदीच्या उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या किंवा डाव्या तीरावरील उपनद्या आहेत रामगंगा, घागरा, गंडक आणि कोसी. आणि गंगा नदीच्या 3 महत्वाच्या दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या किंवा उजव्या तीरावरील उपनद्या आहेत यमुना, शोन आणि दामोदर. त्यानंतर गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या तीरावर असलेली शहरं जी रेड कलरमध्ये डिनोट केली बघा मी इथे, तर ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हा जो काही संपूर्ण मॅप आहे एकतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा किंवा नोटबुकमध्ये तो नोट डाऊन करून ठेवा. आय होप की तुम्हाला लेक्चर समजतंय. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लेक्चर समजत असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला लेक्चर हे समजतंय. तर जाऊया पुढच्या पॉईंटकडे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बघा गंगा नदी खोऱ्यातील नदी काठावरची शहरे. आता बघा गंगा नदी खोऱ्यातील म्हणजेच गंगा नदी आणि तिच्या उपनद्या यांच्या काठावरती कोणती महत्वाची शहरं आहेत ते आपण बघू. याच्यावरती बऱ्याच एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स हे विचारले जातात.
गंगा नदीबद्दल तर नेहमी विचारलं जातं, तुम्हाला दिलेलं असतं की खालीलपैकी कोणते शहर हे गंगा नदी किनाऱ्यावरती आहे आणि त्याच्यापैकी तुम्हाला एकतर ते शहर ओळखायला लावलेलं असतं किंवा कोणतं नाहीये ते ओळखायला सांगितलेलं असतं. हे आपण मागेच बघितलंय बघा. मागचा जो मॅप आपण बघितला तो जर तुम्हाला पूर्ण समजला असेल तर हे तुम्हाला अगदी सोपं जाईल. तुम्हाला सर्व मॅप थ्रू जर लक्षात आलेलं असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला पाठ करायची बिलकुल पण गरज पडणार नाही. तर बघा, सर्वात आधी आपण सुरुवात करूया गंगा नदीपासून. तर गंगा नदी किनाऱ्यावरती कोणकोणती शहरं आहेत? देवप्रयाग आहे, त्यानंतर ऋषिकेश, हरिद्वार, अलाहाबाद, मिर्झापूर, वाराणसी, फरुखाबाद, फतेहगड, जाजमऊ, कन्नौर, बिदूर, कानपूर, चकेरी, हानीपूर, पाटणा, मुंगेर, भागलपूर आणि जमलपूर. तर इतकी सर्व शहरं ही गंगा नदी किनाऱ्यावरती आहेत. मेनच तुम्हाला विचारले जातात, जसं की हरिद्वार, अलाहाबाद, वाराणसी, त्यानंतर कानपूर, ठीक आहे, पाटणा. तर एवढे शहरं महत्वाची आहेत, ती लक्षात ठेवा. यमुना नदीचं तर एकदम सोपं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की यमुना नदी किनाऱ्यावरती काय तर दिल्ली आहे, आग्रा, मथुरा आणि इटावा. त्याच्यानंतर आहे गोमती नदी. गोमती नदी काठावरती आहे जौनपूर, केराकत आणि कोराकत हे शहर. आता याच्यापैकी बऱ्याच आपल्याला माहिती आहेत, पण काही नावं आपण पहिल्यांदाच ऐकतोय किंवा ते लक्षात न राहण्यासारखे आहेत. तर जेव्हा आपण ह्या प्रत्येक नद्यांबद्दल सेपरेट स्टडी करू तर तेव्हा मी तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर करून देईल. पुढची नदी आहे हुबळी नदी. हुबळी नदी काठावर आहे कलकत्ता हे शहर. बऱ्याचदा एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर आहे तिस्ता नदी. रंगपो हे शहर आहे सिक्कीम ह्या राज्यामधलं. कोसी नदीवरती आहे पूर्णिया हे शहर बिहारमधील अतिशय फेमस अशी नदी आहे कोसी नदी. मार्ग बदलणारी नदी असंही तिला म्हटलं जातं किंवा बिहारचा शोक असंही म्हटलं जातं, कारण ती सतत मार्ग बदलत असते, तिला नेहमी पूर येत असतो आणि बिहारमध्ये खूप मोठा विध्वंस ती घडवून आणते आणि म्हणून तिला बिहारचा शोक असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची नदी आहे शरयू नदी. आता ह्या शरयू नदी काठी आहे अयोध्या हे शहर, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. रामायणमध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा याच्याबद्दल ऐकलेलं आहे. त्यानंतर आहे गोमती नदी. गोमती नदी काठावर आहे लखनौ हे शहर उत्तर प्रदेशामधील. राप्ती नदी काठावर आहे गोरखपूर हे शहर. फाल्गु नदी काठावर आहे गया हे शहर, जे बिहारमध्ये आहे. क्षिप्रा नदी काठावर आहे उज्जैन हे शहर आणि उज्जैन हे कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे. तर ह्या काही महत्वाच्या नद्या आणि त्या नद्यांवर असणारी काही महत्वाची शहरं आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाहीये, एवढं सफिशियंट आहे गंगा नदी खोऱ्यातील काठावरची शहरं. त्यानंतर पुढचा पॉइंट बघू आपण. गंगा नदी खोऱ्यातील नद्यांनी तयार केलेली राज्याची व देशांची सीमा. गंगा नदी खोऱ्यामध्ये ज्याही नद्या आहेत, आपण आधी बघितलं की गंगा नदीला उजव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या किंवा डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या म्हणजेच गंगा नदीच्या उपनद्या. तर ही गंगा नदी आणि तिच्या उपनद्या यांनी तयार केलेली राज्यांची आणि देशांची सीमा आपण बघू. कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवरून त्या वाहतात किंवा कोणत्या 2 देशांच्या सीमेवरून त्या वाहतात, म्हणजेच त्या राज्यांची किंवा देशांची ती नैसर्गिक सीमा ही तयार करतात. तर अशा नद्या आपण बघू. त्यातील सर्वात पहिली नदी आहे गंगा नदी. गंगा नदी जी आहे ती झारखंड आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांची सीमा ही तयार करते, म्हणजे नैसर्गिक सीमा ही तयार करते. गंडक नदी ही उत्तर प्रदेश आणि बिहारची सीमा बनवते. महानंदा नदी ही पश्चिम बंगाल आणि बिहार या दोघांमध्ये सीमा ही तयार करते. काली नदी लक्षात ठेवायचं बघा, इम्पॉर्टंट आहे. काली नदी ही भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये सीमा बनवण्याचं काम ही करते. ठीक आहे, काली नदी ही भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये नैसर्गिक सीमा ही तयार करते. पुढचं आहे यमुना नदी. यमुना नदी ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 2 राज्यांमध्ये सीमा बनवते. कोसी नदी आहे बिहारची अतिशय महत्वाची नदी आहे, बिहारच्या बाजूलाच आहे झारखंड, तर कोसी नदी आपल्याला आरामात लक्षात राहते. कोसी नदी ही बिहार आणि झारखंड या 2 राज्यांची सीमा तयार करते. चंबळ नदी ही मध्य प्रदेश आणि राजस्थानची सीमा बनवते. पुढची नदी आहे घागरा नदी. घागरा नदी ही उत्तर प्रदेश आणि बिहार या 2 राज्यांमध्ये नैसर्गिक सीमा ही तयार करते. आणि त्यानंतर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांमध्ये 2 नद्या ह्या सीमा बनवतात, त्या आहेत केन आणि बेटवा. लक्षात ठेवा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांमध्ये 2 नद्या या नैसर्गिक सीमा तयार करतात आणि त्या नद्यांची नावं काय तर केन आणि बेटवा.
याच्यावरती सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात बघा. जोड्या लावामध्ये बऱ्याचदा क्वेश्चन्स हे विचारले जातात. तर लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. मॅप थ्रू जेवढा जास्त स्टडी करणार तेवढं तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीने गोष्टी समजतील आणि लक्षातही राहतील. त्यानंतर जाऊ आपण पुढच्या पॉइंटकडे, तो म्हणजे गंगा नदी खोऱ्यातील संगम स्थळे. संगम स्थळे म्हणजे काय की ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र येऊन मिळतात, तर ज्या पॉइंटला त्या एकत्र येऊन मिळतात त्याला म्हटलं जातं संगम स्थळ. तिथून एक नवीन नदी आपल्याला तयार होताना दिसते. तर गंगा नदी खोऱ्यातील अशी संगम स्थळं कोणती बघा, जसं की आपण आधीच बघितलं की अलकनंदा आणि धौली गंगा या विष्णुप्रयाग येथे एकत्र येतात, जे उत्तराखंडमध्ये आहे. अलकनंदा आणि पिंडार गंगा नदी जी आहे ती कर्णप्रयाग इथे एकत्र येतात. अलकनंदा आणि भागीरथी नदी ह्या देवप्रयागमध्ये येऊन मिळतात. अलकनंदा नदी आणि मंदाकिनी नदी या नंदप्रयाग आणि रुद्रप्रयाग येथे एकत्र येऊन मिळतात. तर असे आपण 5 प्रयाग बघितले होते बघा आधी: विष्णुप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग. याची आपण आधी एक इमेजही बघितली होती. मॅप थ्रू मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. जर ते तुम्हाला समजलं असेल तर हे अगदी सोपं आहे. आणि हे सर्व जे काय नद्या आहेत ज्या एकत्र येऊन मिळतात, म्हणजे हे 5ही जे प्रयाग आहेत ते उत्तराखंडमध्ये आहेत. एवढा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे येऊ आपण. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या ज्या आहेत त्या अलाहाबाद येथे एकत्र येतात. आणि अलाहाबाद आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे. गंगा आणि गोमती नदी या गाझीपूर येथे एकत्र येतात. यमुना आणि केन नदी ही फतेपूर येथे एकत्र येऊन मिळतात. पटनाचं आपण बघितलं मागच्या मॅपमध्ये. गंगा नदी आणि शोन नदी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी पटना हे शहर आहे. यमुना आणि बेटवा या नद्या हमीरपूर येथे एकत्र येतात. घागरा आणि गंगा या 2 नद्यांच्या संगमावरती आहे बेरीगंज, छपरा. आणि गंगा आणि रामगंगा या 2 नद्यांच्या संगमावरती आहे हरडोई, कन्नौज, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. तर गंगा नदी खोऱ्यातील ही काही संगम स्थळं आहेत. प्रयाग जे आहेत ते तुम्हाला इझिली लक्षात राहिलेले असतील. त्यानंतर गंगा, यमुना, सरस्वती लक्षात ठेवा. पटना लक्षात ठेवा. पटना हे शहर कोणत्या 2 नदींच्या काठावर आहे? गंगा आणि शोन. ठीक आहे. तर एवढे पॉइंट्स लक्षात ठेवा. अगदी इम्पॉर्टंट कंटेंट आहे हे कुठेतरी लिहून ठेवा नोटबुकमध्ये. त्यानंतर शेवटचा आपण पॉइंट बघू आजच्या लेक्चरचा, तो म्हणजे गंगा नदी खोऱ्यातील धरणे. आता कोणकोणती धरणं आहेत बघा, जी महत्वाची आहेत तेवढीच मी इथे घेतलेली आहेत. तर नदी दिलेली आहे तुम्हाला, त्यानंतर त्या नदीवरती कोणते कोणते धरणं आहे ते दिलेलं आहे आणि सायमल्टेनियसली तुम्हाला राज्यही माहीत असले पाहिजे. तर चंबळ जी नदी आहे तिच्यावरती गांधी सागर हे धरण आहे जे मध्य प्रदेशमध्ये येतं. तसंच चंबळ नदी काठावरती अजून 2 महत्वाची धरणं आहेत राजस्थानमध्ये. त्यांचं नाव आहे जवाहर सागर आणि राणा प्रताप सागर. भगीरथी नदीवरती एक महत्वाचं धरण आहे ते म्हणजे टिहरी धरण. टिहरी धरणाविषयी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला विचारलेली आहे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर आहे मनेरी डॅम आणि कोटेश्वर डॅम जे उत्तराखंडमध्ये आहे. घागरा नदीवरती घागरा धरण आहे. दामोदर नदीवरती सुद्धा टेनू घाट हे अतिशय महत्वाचं धरण आहे. बेटवा नदीवरती आहे राजघाट डॅम. रामगंगा नदीवर आहे रामगंगा धरण. सिंध नदीवरती आहे मडीखेडा मोहिनी सागर, ठीक आहे, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि रिहांद नदीवरती आहे रिहांद धरण. अजूनही याच्या व्यतिरिक्त भरपूर सारी धरणं आहेत, पण जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत किंवा जे खूप जास्त महत्वाचे आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन्स हे विचारले जातात, फक्त मी तेवढेच इथे घेतलेत. याच्यापेक्षा जास्त तुमच्या लक्षातही राहणार नाही आणि तुम्ही हे सुद्धा विसरून जाणार. तर जेवढे दिलेले आहेत फक्त तेवढे करा. आणि आजच्या लेक्चरचा आपला हा शेवटचा टॉपिक होता. लेक्चर भलेही मोठं झालेलं असेल पण आय होप तुम्हाला समजलं असेलच. जर समजलं असेल तर प्लीज कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला लेक्चर हे समजलेलं आहे. तसंच काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आणि व्हिडिओला लाईक करत चला प्लीज. व्हिडिओला तुम्ही लाईक करता तर मला पण एक मोटिवेशन येतं की मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन एकदम इम्पॉर्टंट असे व्हिडिओ घेऊन येऊ. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. आणि आपल्या फ्रेंड्स असतील कोणी तर त्यांच्यासोबत हे लेक्चर्स जे आहेत ते शेअर करा. तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.